एक्सरसाइज 2.5 आपण 2 व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि त्या 2 व्हिडिओमध्ये आपण मोठा पार्ट त्यामध्ये बघितलेला आहे की मोठा पार्ट अशासाठी की 2.5 एक्सरसाइज मध्ये बराचसा भाग येतो तो म्हणजे इन्व्हर्स आणि हा इन्व्हर्स एक पार्ट आणि परत त्याच्या 3 मेथड्स त्या 2च व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत कारण हे सगळं 2.5 मध्ये आहे. पूर्वी कसं होतं मागच्या पूर्वीच्या सिलेबस मध्ये की ट्रान्सफॉर्मेशनचा एक वेगळा एक्सरसाइज असायचा आणि ऍडजॉइंट मेथडचा वेगळा एक्सरसाइज असायचा. मग आता हे सगळं एकत्रच आहे त्यामुळं आपल्याला व्हिडिओ पण तसाच एकत्र घ्यायला लागला. मग याच्यामध्ये पहिलं जे आहे आपण व्हिडिओमध्ये बघत असताना मला वाटतं ट्रान्सफॉर्मेशन आपण आधी घेतलं की ट्रान्सफॉर्मेशनचा अर्थ असा की काही ऑपरेशन्स आपण मॅट्रिक्सवर अप्लाय करतो त्याला ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणतात आणि ही 3 प्रकारची ऑपरेशन्स असतात ट्रान्सफॉर्मेशन्स असतात. पहिलं म्हणजे इंटरचेंजिंग ऑफ रोज किंवा कॉलम्स, त्यानंतर एखाद्या रो किंवा कॉलमला एखाद्या स्केलरनं गुणणे आणि तिसरं ट्रान्सफॉर्मेशन आपण असं सांगितलं तर की इक्वी मल्टिपल ऑफ एनी रो ऑर कॉलम कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड टू एनी अदर रो ऑर कॉलम. असे 3च आपण गोष्टी ट्रान्सफॉर्मेशन म्हणून सांगितल्या आणि त्यातल्या तिन्ही गोष्टी त्या तिन्ही ट्रान्सफॉर्मेशन जर रोवर अप्लाय केले तर त्याला आपण म्हणतो रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलमवर अप्लाय केलं तर त्याला म्हणतो आपण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्यानंतर आपण दुसऱ्या भागात असं बघितलं की एखादा गुणाकार असेल ए इंटू बी इक्वल टू सी आणि त्याच्यामध्ये आपण असं सांगितलं की ए बी मध्ये ए ला प्री फॅक्टर म्हणतात बी ला पोस्ट फॅक्टर म्हणतात. म्हणजे गुणाकारामध्ये जो पहिला असतो त्याला प्री फॅक्टर आणि दुसरा असतो त्याला पोस्ट फॅक्टर म्हणतो. मग पहिल्या प्री फॅक्टरला आपल्याला काही ऑपरेट करायचं असेल तर वी हॅव टू यूज रो ट्रान्सफॉर्मेशन्स आणि दुसऱ्या मॅट्रिक्सला काही ऑपरेट करायचं असेल तर वी हॅव टू यूज कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आणि त्याचा आपण रूल सांगितला होता की प्री फॅक्टरवर आणि उजव्या बाजूच्या मॅट्रिक्सवर आपण जर रो ट्रान्सफॉर्मेशन सेम रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केले तर इक्वॅलिटी होल्ड्स गुड ऍज इट इज राहते आणि त्याच्या उलट पोस्ट फॅक्टरला तुम्ही जर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन चेंज केलं आणि सेम कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण उजव्या बाजूच्या मॅट्रिक्सवर अप्लाय केले तरी सुद्धा इक्वॅलिटी आहे तशीच राहते आणि ह्याचा वापर करून आपण ट्रान्सफॉर्मेशनच्या साह्यानं इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स काढणे हा पार्ट आपण सांगितलाय. आणि तिसरी मेथड सांगितलेली आहे ती म्हणजे ऍडजॉइंट मेथड. ती सगळ्यात चांगली आणि सोपी मेथड आहे. मग आपण आता एक एक पार्ट त्यातला बघूया. त्यातला पहिला जो क्वेश्चन आहे 2.5 मधला ते आपण त्या टाईपचा प्रॉब्लेम आपण व्हिडिओमध्ये पण घेतलेला आहे की दिलेली ऑपरेशन्स किंवा ट्रान्सफॉर्मेशन्स करून दाखवा मॅट्रिक्सवर. मग पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे 2x2 चा, तो आहे 3-2 आणि -4-2 आणि त्याने आपल्याला सांगितलंय की R1 इंटरचेंजिंग R2 करा. मग आता हे ऑपरेट कसं करायचं? R1 इंटरचेंजिंग R2 म्हणजे इंटरचेंजिंग म्हणजे R1 च्या जागेला R2 आणा आणि R2 च्या जागेला R1 आणा. मग ते केल्यावर काय होईल बघा, हे 2-2 R2 जो आहे तो R1 च्या जागेला गेला आणि R1 कुठे येणार आता? R2 च्या जागेला येणार. बस. सो दिस इज हाऊ टू अप्लाय द ट्रान्सफॉर्मेशन. त्याची प्रॅक्टिस आहे फक्त, बाकी काही नाही आहे. आता त्यातलाच दुसरा जो आहे सब क्वेश्चन त्याच्यामध्ये पण परत 2x2 चा मॅट्रिक्स तरी दिलेला आहे की 2-1 आणि 4-5. आता ह्याच्यात त्यांनी सांगितलं की C1 इंटरचेंजिंग C2 करा. मग हा आहे C1, हा आहे C2. इंटरचेंज करणं म्हणजे आपापसात बदलणे आणि ते केल्यानंतर मॅट्रिक्स काय येईल? हे 4-5 C1 च्या जागी आले आणि 2-1 हे C2 च्या जागी गेले. संपलं, एवढंच आहे. आणि हे आपण घेतलेलं आहे बघा या टाईपचं. त्यानंतर तिसऱ्या प्रॉब्लेम मात्र आपल्याला 3x3 चा त्यांनी दिलेला आहे आणि त्यात त्यांनी आपल्याला 2 ऑपरेशन्स सांगितलेले आहेत वेगवेगळे की
3/3 आधी मॅट्रिक्स आपण लिहून घेऊया. इट इज 3 1 -1, त्यानंतर 1 3 1 आणि -1 1 3. आता ह्यात त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा 3R2 करा. 3R2 करणे म्हणजे काय, ह्यातली जी R2 आहे त्यालाच फक्त 3 न गुणायचं. म्हणजे काय येईल, हे आहे तसंच, R1 आहे तसंच, R2 ला फक्त 3 न गुणल्यानंतर 3 1 3, 3 3 9, परत 3 1 3 आणि -1 1 3. हे पहिलं ऑपरेशन आहे बघा. आता त्यांनी असं सांगितलेलं आहे पुढच्या ह्याच्यामध्ये की ह्याच मॅट्रिक्सच्या बाबतीत त्यांनी आपल्याला पुढचं ट्रान्सफॉर्मेशन कॉलमच्या बाबतीत सांगितलंय की C2 चेंजेस टू C2 -4 C1. आता या C1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे की चौपट C2 मधनं वजा करायचे. मग हा आहे आपला C1 आणि हा आहे C2. पहिली गोष्ट, बदलणार कोण, बाणाच्या डाव्या साईडला तो बदलणार. मग आता इथं जर आपल्याला करायचं असेल तर बाकीचे आहे तसे राहणार. बदलणार कोण आहे, C2. मग C1 आहे तसंच येणार, C3 आहे तसाच येणार आणि बदलणार कोण, आपल्याला फक्त हा C2 तेवढा बदलणार आहे. आणि तो बदलणार म्हणजे काय काय होणार बघा, की C2 मधून म्हणजे 1 मधून C1 ची चौपट म्हणजे 1 -4 गुणिले 3 म्हणजे 4 त्रिकम 12, 1 वजा 12 म्हणजे किती आले, वजा 11 आले बघा. परत ह्याची चौपट, 1 ची चौपट 4, 3 वजा 4 म्हणजे किती आले, वजा 1. आता वजा 1 ची चौपट किती, वजा 4, 1 मधनं वजा करा, 1 वजा वजा 4 म्हणजे किती होणार, ते 5. सो दिस इज द ऑपरेशन ऑन मॅट्रिक्स. आता या पद्धतीने हे साधे आपल्याला काय केले की आपण ते ऑपरेट करून दाखवलं. आता यातला जो दुसरा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 2, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी 3/3 चा एक मॅट्रिक्स दिलेला आहे काहीतरी, की समजा 1 2 3 -1 1 2 आणि 2 3 4. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलंय की कन्व्हर्ट this matrix into upper triangular matrix. Upper triangular matrix using row transformation. म्हणजे इथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे नाहीत, सुटेबल काय जे असेल ते. आता पहिली महत्वाची गोष्ट, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे आपल्याला काय आलं पाहिजे की त्याच्यामध्ये फक्त लोअर ट्रायंगल मध्ये 0 असले पाहिजे आणि अप्पर ट्रायंगल जो हा आहे याच्यामध्ये की हे एलिमेंट्स तेवढे तिथं पाहिजेत आणि बाकी मग खालच्या ट्रायंगल मधले एलिमेंट्स काय यायला पाहिजेत, लोअर ट्रायंगल मधले हे 0 यायला पाहिजे. आता ह्याला आपल्याला 0 करायचं आहे बाय अप्लाइंग काय सांगितलंय त्यांनी, रो ट्रान्सफॉर्मेशन्स. मग आता आपण ते रो ट्रान्सफॉर्मेशन बघूया कसं अप्लाय होतं ते. की पहिल्यांदा मला इथं 0 आणि इथं 0 पाहिजे. मग एकाच वेळेला मी ही R1 वापरून ह्या दोन्हीला 0 करू शकतो. कसं, तर बघा, R2 चेंजेस टू, ह्या दोन मग फक्त जिथं आपल्याला 0 पाहिजे, इथं 0 पाहिजे, इथं पाहिजे 0 पाहिजे, इथं पाहिजे. मग आता ह्याचा पहिल्यांदा ह्याचा विचार करूया R2 चा, की R2 मधला हा एलिमेंट 0 पाहिजे. मग मला काय करावं लागेल, याची दुप्पट यातनं वजा करावं लागेल. R2 चेंजेस टू R2 -2R1. आता त्याच वेळेला मी आणखीन एक गोष्ट करू शकतो, त्याची तिप्पट यातनं वजा करू शकतो बघा. म्हणजे 1 ची तिप्पट 3, 3 वजा 3 0. आणि त्याच वेळेला अँड एका वेळेला मी अप्लाय करू शकतो R3 चेंजेस टू काय, R3 -3R1. आता जे बाणाच्या डाव्या साईडला आहेत ते चेंज होणार, बाकी सगळं आहे तसंच राहणार. आता मॅट्रिक्स तुमचा काय येणार बघा, यामध्ये बदलणार कोण आहे, R2 आणि R3. त्यामुळे हे आहे तसंच 1 -1 आणि 2. आता याची दुप्पट वजा करायची आहे, ह्यांची दुप्पट करून ह्या दुसऱ्या रंगेतनं वजा करायची आहे. 1 ची दुप्पट 2, 2 वजा 2 0. वजा 1 ची दुप्पट किती, वजा 2, 1 वजा
वजा 2 म्हणजे किती येणार आहे? 3. त्यानंतर 2 ची दुप्पट 4, 3 वजा 4 म्हणजे किती? वजा 1. आता खालचा R3 ला सुद्धा काय करायचं आपल्याला, की इथं याची तिप्पट वजा करायची आहे. मग 1 ची तिप्पट 3, 3 वजा 3 किती? 0. वजा 1 ची तिप्पट किती? वजा 3. मग 2 मधनं वजा 1 ची तिप्पट वजा 3 वजा केली किती झाले? 5. आणि इथं 2 ची तिप्पट किती? परत 3 दोन्ही 6. 4 वजा 6 म्हणजे किती आले? वजा 2. झालं. आता काय करायला लागेल परत आपल्याला, की हे करण्यासाठी की मला ह्या 2 रोजचाच वापर करायला पाहिजे, म्हणजे हे डिस्टर्ब होणार नाही. आपल्याला एखाद्या मॅट्रिक्सला एखाद्या ह्याच्यामध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर मागच्या स्टेपमध्ये जी स्टेप आपल्याला आलेली आहे, म्हणजे इथं दोन्हीकडे 0 झालेलं आहे, ते आपल्याला हलवायचं नाही. मग आपल्याला काय वापरायला लागेल? ह्यांच्यातच काय असेल ते वापरायला लागेल. आणि ते वापरण्यासाठी मला काय करायला लागेल? पहिल्यांदा की हे 3 ची कितीतरी पट ह्या 5 मधनं वजा होऊ शकत नाही. आपण सोपं काय करूया त्याला, की पहिल्यांदा ह्या R2 जी आहे त्याला 1/3 करूया. 1/3 R2. मग 1/3 R2 केल्यावर काय होईल बघा, हे आहे तसंच. तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता. हे 3 ला 3 भागलं 1 आलं, 0 ला 3 भागलं 0 झाले, वजा इथं काय येईल? 1/3. आणि हे आहे तसंच. हा, आता बघा सोपी पद्धत, की ह्याची 5 पट मी ह्यातनं वजा केली की तर 0 येईल बघा. मग ते अप्लाय करूया, की R3 चेंजेस टू R3 मायनस 5 टाइम्स R2. मग ती काय काय येते ते बघूया. आता काय चेंज होणार याच्यामध्ये? फक्त R3 चेंज होणार आहे, बाकी आहे तसंच. 1 वजा 1 2, 0 1 वजा 1/3. 0 ची 5 पट 0 गेली की 0 झाले. 1 ची 5 पट 5, 5 वजा 5 0. आता 1 वजा 1/3 ची 5 पट कशातनं वजा करायचे? वजा 2 मधनं हे वजा करायचे. म्हणजे हे काय होणार? वजा 2 अधिक 5/3. मग 3 दोन्ही 6. वजा 6 अधिक 5 म्हणजे किती? वजा 1 वजा 1/3. मग हा मॅट्रिक्स आला बघा असाच. मग तुम्ही कुठले ट्रान्सफॉर्मेशन वापरा, काय कायला पटकन होऊन जाईल. हे आधी वापरलं, ते आधी वापरलं, कशाही पद्धतीनं वापरू शकता. आता काय झालं बघा, हा लोअर ट्रायंगल तुमचा काय आहे? 0 आहे. फक्त अप्पर ट्रायंगल मध्येच एलिमेंट्स आहेत, म्हणून ह्याला काय म्हणतो आपण? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मग या ट्रान्सफॉर्मेशन्स वापरून आपल्याला हे करता आलं. फक्त त्याच्यात आता हा व्हिडिओ जो पाठवा लागलोय मी तयार करून, तो तुम्ही कमीत कमी 2 वेळा हे प्रॉब्लेम्स बघायला पाहिजे. जसं आपण मोबाईलवर गेम खेळतो किंवा कोडी सोडवतो त्या पद्धतीने ह्याला स्टेप्स अप्लाय करायचे आहेत. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे, की त्याला त्यांनी सांगितलंय फाइंड कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करा. आणि त्याच्यासाठी पहिला त्यांनी दिलेला आहे 2x2 चा मॅट्रिक्स आहे, 1 5 आणि 2 -8. आता कोफॅक्टर तयार करण्यासाठी मला याचा नोटेशन मॅट्रिक्स पण साईडला काढून ठेवूया. तो काय असतो? A11 A12 A21 आणि A22. आता को फॅक्टरचा आपण फॉर्म्युला दिलाय का बघा. काय सांगितलंय? सी आय जे आपण को फॅक्टर सांगतो आपण, सी आय जे इक्वल टू -1/i+j इंटू एम आय जे. आता -1/i+j हे काय आहे? तर हे चिन्ह तयार होत आहे. आणि एम आय जे म्हणजे काय आहे? एम आय जे म्हणजे मायनर ऑफ ए आय जे. आता मायनरची आपण डेफिनेशन बघितलेली आहे, की मायनर ऑफ एन एलिमेंट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग रो अँड कॉलम कंटेनिंग दॅट एलिमेंट. फॉर एक्झाम्पल समजा तर मला ह्याचा मायनर पाहिजे असेल A11 चा, तर M11 म्हणजे काय? की हा रो आणि हा कॉलम डिलीट करून राहिलं काय? 822 एक एलिमेंटच राहतोय. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, फॉर 2x2 मॅट्रिक्स minor of any element
आता ह्याचा मायनर कोणाला हा आला बघा, तर ह्याचा मायनर कोणार हा. मायनर म्हणजे 2x2 च्या बाबतीत अपोजिट एलिमेंट येतो. मायनर ऑफ एनी एलिमेंट इज अपोजिट एलिमेंट ऑफ दॅट एलिमेंट. त्या एलिमेंटचा अपोजिट एलिमेंट जो आहे तो मायनर म्हणून येणार. आता हे चिन्हाचं पण आपण शिकवलेलं आहे, -1 - I+J. मग I+J म्हणजे काय, तर 1+1 आहे बघा 2. आणि आपण असं पण सांगितलं होतं की -1 इव्हन घातांक असेल तर त्याचं उत्तर +1 असतंय, आणि -1 ऑड घातांक असेल तर त्याचं उत्तर असते -1. मग आता हे 1+1 म्हणजे काय येणार, 2 म्हणजे इव्हन +1 किंवा प्लस चिन्ह लिहा नसतं 1च्या ऐवजी. हे 2+1 3 म्हणजे मायनस चिन्ह, 1+2 3 मायनस चिन्ह, 2+2 4 प्लस चिन्ह. अशा पद्धतीनं ह्या पहिल्या पार्टचा अर्थ. आणि MIJ म्हणजे आपण सांगितलंच. मग आता ओळीनं आपण समजा याच्यात काढत जाऊया की पहिल्यांदा C11 काय येईल की -1 म्हणजे किती, यांची बेरीज 1+1 म्हणजे I+J म्हणजे ते किती, ते 2. आणि M11 हे -1चा स्क्वेअर +1. आणि M11 म्हणजे काय, A11 च्या अपोजिट, ह्याच्या अपोजिट कोण, -8. C11 काय आलं, -8. आता C12 घेऊया. मग -1 काय येणार, 1+2 म्हणजे किती, 3. आणि M12 -1 म्हणजे -1चा ऑड घातांक मायनस चिन्ह आलं. आणि M12 म्हणजे काय, M12 म्हणजे हा 12 आहे, त्याच्या अपोजिट एलिमेंट म्हणजे कोण, 5. दॅट विल बी -5. आता C21 2 अधिक 1 -1चा कितवा, तिसरा घात, M21 तिसरा घात म्हणजे चिन्ह काय, मायनस. आणि M21 म्हणजे काय, M21 म्हणजे हा एलिमेंट, आणि ह्याचा मायनर कोण, ह्याच्या समोरचा म्हणजे किती, 2 म्हणजे किती आलं हे, -2. आता C22 -1 + 2 म्हणजे किती, 4. आणि M22 -1 इव्हन घातांक म्हणजे प्लस चिन्ह आलं. M22 म्हणजे काय, की A22 च्या अपोजिट एलिमेंट म्हणजे कोण, ह्याच्या अपोजिट किती आहे, 1. म्हणजे को फॅक्टर्स काय आले बघा, -8 -5 -2 आणि 1. आता हे आपण को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करूया. मग को फॅक्टर मॅट्रिक्स आपण तो असं दाखवूया, CIJ. आणि काय काय येईल बघा ते, की -8 -5 आणि -2 1. लक्षात आहे, या पद्धतीनं आपण को फॅक्टर मॅट्रिक्स तयार केला. तसंच त्यातला दुसरा जो आहे तो को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करायचा आहे आपल्याला. कशाचा, तर समजा A नावाचा एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि तो काय आहे, 5 -1 -2 8 -2 1 आणि 7 1 1. आता यातला दुसरा प्रॉब्लेम जो आहे को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करायचा, ते पण आपण बघा समजून घेऊया. सोपी पद्धत आपल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं असेल, पण हे परत एकदा आपण सगळं बघूया. की हा दिलेला मॅट्रिक्स जो आहे 3x3 चा आहे. मग मी 3x3 चा नोटेशन मॅट्रिक्स इथं लिहून घेतला. आता मी काय करणार, इथं आपला फॉर्म्युला लिहूया, CIJ इज इक्वल टू काय असतोय, -1 I+J इंटू MIJ. M म्हणजे मायनर. मग आता ओळीनं प्रत्येकाचा आपल्याला काढायचं असेल को फॅक्टर, तर कशा पद्धतीनं काढणार, की तर C11 इक्वल टू -1 + 1. आता M11 येणार, M11 म्हणजे हा, ह्याचा मायनर म्हणजे काय, परत मायनरची डेफिनेशन, आता 3x3 आहे. मग इथं काय येणार, मायनर ऑफ एन एलिमेंट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग रो अँड कॉलम कंटेनिंग दॅट एलिमेंट. मग A11 कशात आहे,
तर या पहिल्या आणि तिसऱ्या रो मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा मॅट्रिक्स तयार होणार. मग इथं काय येणार बघा, 5चा मायनर थोडक्यात. मग तो काय येणार -2 1 आणि 1 1. आता -1 काय 1 + 1 म्हणजे 2. मला -1चा दुसरा घात म्हणजे काय प्लस. आणि ह्याचं उत्तर काय येणार -2 गुणिले 1 -2 आणि -1 1 1 म्हणजे किती आला -3. लक्षाला कसा काढला हा कोफॅक्टर बघा परत. आता आपण हे काय करूया, ओळीनं एक एक हे करत जाऊया, रो वाईज जो पाय. तर A11 झाल्यानंतर A12 घेऊया म्हणजे C12. काय येणार इथं C12 म्हणजे -1 + 2 इंटू M12. तर -1 अधिक 1 3 आणि M12 म्हणजे काय, म्हणजे हा जो आहे ह्याचा मला मायनर पाय म्हणजे हा असणारी रो आणि हा असणारा कॉलम काढून टाका. -1 -2 आणि 1 1. -1चा तिसरा घात म्हणजे ऑड आहे म्हणजे -1 आलं. आणि हे -1 गुणिले -1 -1 आणि -2 गुणिले 1 -2 म्हणजे ते काय येईल बघा, मायनस इंटू ब्रॅकेट हे -1 + 2 म्हणजे किती +1 आणि हे किती आले -1. म्हणजे C12 जो आहे तो किती आला -1. तसंच C13 -1 + 1 + 3 इंटू M13 इक्वल टू -1चा चौथा घात आणि हा M13 म्हणजे कोणाचा मायनर पाहिजे आपल्याला, या थोडक्यात 7चा मायनर पाहिजे. 7चा मायनर म्हणजे काय येणार की हा कॉलम गेला आणि हा रो गेला, राहिलं काय -1 -2 -1 -2 आणि -2 1. आता -1चा चौथा घात म्हणजे +1 आणि हा मॅट्रिक्स एकी एकी -1 आणि वजा हे -2 गुणिले -2 अधिक 4 म्हणजे हे किती येणार थोडक्यात हे -5 गुणिले अधिक 1 म्हणजे -5. अशी आपण पहिली रो संपवली बघा. मग तशा पद्धतीनं आपल्याला ओळीनं प्रत्येक रोचे हे कोफॅक्टर्स काढायचे आहेत. मग तर एक रो संपली. आता दुसरी रो काय सोडणार, A21 इक्वल टू -1 + 2 + 1 इंटू M21 इक्वल टू -1 किती आले हे 3 डायरेक्टली ठीक आहे -1 3 आणि त्याचा मायनर मग इथं -1 आहे त्याचा मायनर काय काय बघा. इथं पाहिजे तर दाखवतो मी एकदा आणि पुढे मी आता न दाखवता मी साईडला लिहून घेतोय की ह्याचा मायनर म्हणजे ही रो आणि हा कॉलम काढून टाकायचा. मग राहिलं काय 8 1 7 1 8 1 7 1 -1 चा 3 घात म्हणजे वजा चिन्ह 8 1 8 आणि -7 1 7 म्हणजे उत्तर किती आलं शेवटी -1. सो इट इज 8 - 7 इट इज 1 आणि त्याचं चिन्ह घेतल्यानंतर ते आलं -1. आता पुढचा कुठला C22 -1 2 + 2 M22 -1चा चौथा घात. ठीक आहे, त्यातलं तुम्हाला जशा स्टेप्स तुम्हाला वाचवता येतील तसं वाचवा. आता M22 म्हणजे काय की थोडक्यात -2चा आपल्याला मायनर पाहिजे. या -2चा मायनर म्हणजे मधला कॉलम आणि मधली रो गेली. काय काय येईल 5 - 2 आणि 7 1 -1चा चौथा घात म्हणजे +1 आणि 5 1 5 वजा अधिक 7 दोन्ही 14 म्हणजे 14 आणि 5 किती झाले बघा 19. आता C23 इक्वल टू -1 2 + 3 M23 म्हणजे -1 5 इंटू M23 म्हणजे त्याचा मायनर 1चा मायनर थोडक्यात या मधल्या त्याचं काय येणार बघा 5 - 2 आणि 8 1 -1चा 5वा घात म्हणजे -1
आणि 5 एके 5 आणि वजा वजा अधिक 8 दोन्ही 16, 6 आणि 5 11, ते किती येणार मग वजा 21. ही झाली दुसरी रो कंप्लीट. आता C31 म्हणजे -1 + 3 आणि M31 -1 आणि किती आले 4 आणि M31 म्हणजे काय, ह्या वजा 2चा मायनर म्हणजे 8 वजा 2 आणि 7 1 म्हणजे वजा 1चा चौथा घात म्हणजे प्लस चिन्ह आलं आणि 8 एके 8 वजा वजा अधिक 7 दोन्ही 14, 8 आणि 4 12, हे किती आले 22. C32 -1 + 2 M32 -1 आणि M32 म्हणजे काय, किंवा दुसऱ्या एलिमेंटचा मायनर, तो काय येणार 5 वजा 1 7 1 वजा 1चा 5वा घात विषम घात म्हणजे -1, 5 एके 5 वजा अधिक 7 एके 7, 7 आणि 5 12, त्याचं उत्तर काय येणार -12. आणि शेवटचा एलिमेंट C33, आता त्याचा एलिमेंट काय येणार -1 + 3 M33 म्हणजे -1 6 आणि M33 म्हणजे शेवटचा एलिमेंट 1चं मायनर कोण येणार 5 वजा 1 8 वजा 2, वजा 1चा 6वा घात म्हणजे प्लस चिन्ह किंवा +1 काय म्हणा, आणि 8 5 दोन्ही वजा 10 आणि वजा वजा अधिक 8, हे किती येणार त्याचं उत्तर -2. मग ह्याच्यावर आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स काय येईल, मग कोफॅक्टर मॅट्रिक्स तो आपण दाखवणार CIJ न, आणि हे सगळे कोफॅक्टर जे आलेले आहेत त्या मॅट्रिक्स मध्ये पुट करा. रो वाईज आपण काढलेलं आहे हे लक्षात ठेवा. मग पहिलं काय येणार -3 वजा 1 वजा 5, -3 वजा 1 वजा 5. दुसरं काय येईल -1 19 वजा 21, -1 19 वजा 21. आणि तिसरं काय येणार 22 वजा 12 वजा 2, 22 वजा 12 आणि वजा 2. संपला प्रॉब्लेम. आता चौथा जो प्रश्न आहे तो मी सोडवणार नाहीये, तो तुम्ही सोडवायचा आहे. मग तो प्रश्न काय आहे, चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ऍडजॉइंट काढा म्हणून सांगितलेलं आहे. मग ऍडजॉइंट काढण्यासाठी मला काय करायला लागतं, आता मी हे आपण तिसऱ्या प्रश्नात सोडवूया इथं हा, की ह्याचा जर मला ऍडजॉइंट काढायला सांगितला असता जो पुढच्या प्रश्नात सांगितलाय, तर ऍडजॉइंट ऑफ ए इक्वल टू काय असते माहितीये, हा जो तुमचा CIJ आहे तो काढल्यानंतर पुढची एक स्टेप घ्यायची, म्हणजे काय CIJचा ट्रान्सपोजला आपण काय म्हणतो ऍडजॉइंट ऑफ ए. मग आता हा ह्या प्रॉब्लेम मध्ये विचारलेलं नाही, पण तरी आपण काढतोय का, तर पुढच्या प्रॉब्लेम मध्ये तुमचं तुम्ही सोडवायचं आहे. आता पुढच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऍडजॉइंट काढा म्हणून सांगितलंय. मग ऍडजॉइंट काढायची मेथड काय, कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायलाच पाहिजे आणि फक्त त्याचा काय घ्या ट्रान्सपोज. मग आता इथं जर ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ऍडजॉइंट विचारलं असतं तर ही जी रो आहे याला कॉलम करा, -3 वजा 1 वजा 5, त्यानंतर -1 19 वजा 21 आणि 22 वजा 12 आणि वजा 2. मग पुढच्या प्रॉब्लेम मध्ये इथं आपला हा तिसरा प्रश्न इथंच संपतोय. मग चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला ह्याच्या स्टेपच्या पुढे ही एक स्टेप घ्यायला लागेल बस, की कोफॅक्टर काढलाय त्याचा फक्त तुम्हाला काय करायचं आहे ट्रान्सपोज घ्यायचा आहे. म्हणजे ऍडजॉइंट काढणे म्हणजे काय, दिलेल्या मॅट्रिक्सचा कोफॅक्टर मॅट्रिक्स काढा आणि त्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घ्या, की त्याला म्हणायचं ऍडजॉइंट. तसंच तुम्हाला जर इनव्हर्स काढा म्हणून जर सांगितलं तर ह्याच्या पुढे एक स्टेप फक्त, जे आता इथे मी फक्त लिहून दाखवतो, की इथं जर तुम्हाला ह्याच प्रश्नात जर तुम्हाला इनव्हर्स काढा असं सांगितलं असतं तर काय करायचं, तर हा जो तुम्ही ऍडजॉइंट काढलेला आहे त्याला फक्त ह्या तुमचा ए जो दिलेला मॅट्रिक्स आहे त्याच्या डिटर्मिनंट व्हॅल्यूनं भागणे बस. मग आपण ऍडजॉइंट मेथडच्या स्टेप्स सांगितल्यात बघा, काय की पहिल्यांदा
त्या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट व्हॅल्यू काढा. ती नॉन झिरो म्हणजे नॉन सिंग्युलर असले पाहिजे. दुसरी स्टेप सांगितली को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करा. तिसरी स्टेप सांगितली को फॅक्टर मॅट्रिक्स वरनं ऍडजॉइंट ऑफ ए काढा. आणि शेवटची इन्व्हर्सची स्टेप म्हणजे काय की त्या ऍडजॉइंटला त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंट व्हॅल्यूनं भागा की तुम्हाला डायरेक्ट इन्व्हर्स मिळतो. तेव्हा आपण डायरेक्ट आता चौथा प्रश्न सोडून 5व्या प्रश्नाकडे चाललोय. आणि तो तेवढा प्रश्न सोडून हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी चालेल, पण 5वा प्रश्न आपण जरा सोडवायचा आहे. आणि मग आपला प्रॉब्लेमचा पॅटर्न बदलतोय की ट्रान्सफॉर्मेशन मेथडनं आपल्याला इन्व्हर्स काढायला पाहिजे पुढच्या मेथडमध्ये पुढचे प्रॉब्लेम सगळे. त्यामुळे आपण 5 प्रॉब्लेम पर्यंत व्हिडिओ हा कम्प्लीट करतोय. तर त्यांनी सांगितलं की इन्व्हर्स काढा बाय ऍडजॉइंट मेथड, सगळ्यात सोपी मेथड. आता त्यात मध्ये 2x2 चे 2 प्रॉब्लेम्स आहेत आणि 3x3 चा एक प्रॉब्लेम आहे. तर 2x2 चा मी एक सोडवणार आणि 3x3 चा एक सोडवणार. मधला जो 2x2 आहे तो तुमचं तुम्ही सोडवायचा आहे. तर त्यांनी पहिल्यांदा आपल्याला मॅट्रिक्स ए दिलेला आहे. इट इज 3 2 -1 -1. आता आपण स्टेप्स लिहून दिल्यात ऍडजॉइंट मेथडनं इन्व्हर्स काढण्याच्या. तर पहिली स्टेप आपल्याला काय करायला लागतं तर त्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू काढायला लागते. म्हणजे ह्या स्क्वेअर मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट मध्ये रूपांतर करा आणि त्याची पहिल्यांदा डिटर्मिनंट व्हॅल्यू काढा. मग हे काय ते 3 1 3 -3 आणि -2 म्हणजे -3 अधिक 2 म्हणजे उत्तर किती आलं हे -1. म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली -1. मग इथं डिटर्मिनंट ए इज इक्वल टू -1. दॅट इज डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे नॉन सिंग्युलर आहे. म्हणून इन्व्हर्स इज पॉसिबल. आपल्याला पेपरमध्ये इन्व्हर्स काढा म्हणून सांगितलं आणि जर ह्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू ए इक्वल टू 0 आली तर प्रॉब्लेम तिथंच संपतोय. काय की ॲज द गिव्हन मॅट्रिक्स इज सिंग्युलर इन्व्हर्स इज नॉट पॉसिबल. मग तुम्हाला त्या प्रश्नाचे पूर्ण मार्क मिळून जाणार. आता आपला हा नॉन सिंग्युलर आहे त्यामुळे इन्व्हर्स पॉसिबल आहे. आता इन्व्हर्स काढण्यासाठी पहिली महत्वाची मेथड काय सांगितली. पहिली स्टेप एक डिटर्मिनंट काढला आणि दुसरी स्टेप जी आहे की आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करायचा आहे. मग पहिल्यांदा हा जो मॅट्रिक्स ए आहे तो परत लिहून घेऊया. 3 2 -1 -1. आता को फॅक्टर काढायची आपण प्रॅक्टिस आधी घेतलेली आहे आणि त्याच्यावरूनच आपण आता हे डायरेक्ट स्टेप्स मांडणार आहे की को फॅक्टर मॅट्रिक्स Cij इक्वल टू -1 I प्लस j इंटू Mij. मग C11 -1 तर इथलेच करतो बेरीज 1 + 1 2 आणि M11 काय येणार -1 स्क्वेअर म्हणजे +1 आणि M11 म्हणजे ह्याचा मायनर म्हणजे अपोजिट एलिमेंट -1 हे आलं -1. C12 -1 1 + 2 आणि M12 -1 2 + 3 म्हणजे काय -1 आणि M12 याचा मायनर म्हणजे कोण येणार 2 म्हणजे किती झाले -2. पहिली रो संपली. त्यानंतर C21 -1 2 + 1 M21 -1 चा 2 आणि 1 3 घात म्हणजे -1. M21 म्हणजे काय आता ह्या 2 चा मायनर तो किती आहे -1. वजा गुणिले वजा किती झाले +2 झालं. आणि C22 -1 2 + 2 M22 -1 4 म्हणजे +1 आणि M22 म्हणजे -1 चा मायनर म्हणजे अपोजिट एलिमेंट कोण 3 म्हणजे आले +3. मग को फॅक्टर मॅट्रिक्स इक्वल टू Cij इक्वल टू काय येईल बघा -1 -2 आणि 2 3. सो दिस इज आवर को फॅक्टर मॅट्रिक्स. आता पुढची स्टेप काय आहे की ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढा. ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढण्यासाठी
इथं काय आलंय -1 इंटू -1 -2 नाही +1 येणार आहे. आता ऍडजॉइंट ऑफ ए एडीजे ए इक्वल टू काय असतोय या CIJ चा ट्रान्सपोज म्हणजे काय हे -1 -2 1 3. अर्थात शेवटची स्टेप इनव्हर्स ऑफ ए इज इक्वल टू ए इनव्हर्स इक्वल टू काय फॉर्म्युला ऍडजॉइंट ए अपॉन डिटर्मिनंट ए. मग काय येईल इथं -1 -2 1 3 अपॉन -1 हे असं लिहा किंवा बाहेर लिहा असं आत मॅट्रिक्स लिहा. तर -1 न भागणे काय आणि -1 न गुणणे काय एकच म्हणजे आतली चिन्ह फक्त बदलणार. हे 1 2 -1 -3 1 2 -1 -3. So this is फॉर्म्युला फॉर ए इनव्हर्स. या पद्धतीने तो इनव्हर्स काढायचा आहे. आता यातला दुसरा प्रॉब्लेम तुमचं तुम्ही सोडवा, तिसरा प्रॉब्लेम पण तुमचं तुम्ही ट्राय करा. मी फक्त तो सोडवून पाठवतो की तिसरा 3x3 चा आहे. प्रोसिजर सगळी हीच त्याला पण 3x3 ला काय की पहिल्यांदा को फॅक्टर्स काढायचे, मग ते 9 एलिमेंट येणार, मग को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करायचा, मग त्याचं ट्रान्सपोज केला की तुम्हाला ऍडजॉइंट मिळतं आणि ऍडजॉइंटला तुम्ही डिटर्मिनंट येणं पहिल्या स्टेपमध्ये डिटर्मिनंट काढायचा त्या मॅट्रिक्सचा आणि मग त्या डिटर्मिनंट व्हॅल्यूनं भागलं की आपल्याला काय मिळेल की ए इनव्हर्स. या पद्धतीनं पुढचा प्रॉब्लेम मी पाठवतो, पण व्हिडिओ जरा मोठा झालाय म्हणून मी इथंच थांबतोय आणि पुढचा प्रॉब्लेम मी आधी तो सोडवून पाठवतो, नुसता फक्त PDF पाठवतो त्याचं. ठीक आहे.